मी स्वप्नील इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब केला, बिझनेस मध्ये आलो आणि आता 1 वर्षात 1 कोटीचा स्टार्टअप चॅलेंज पब्लिक मध्ये बिल्ड करतोय. आतापर्यंतची जर्नी बघितली तर आम्ही इझिली 1 कोटी टच करू, कारण आताच आपलं प्रोजेक्शन 77 लाख आहे. कारण नंबर बोलत आहेत, सिस्टीम वर्क करत आहे आणि टीम पण जोरात काम करते. पण मागचे 10 दिवस मी जास्त व्हिडिओ टाकलेच नाही. बऱ्याच लोकांना वाटलं थकला असेल, आता कन्सिस्टन्सी गेली, पण रियालिटी खूपच वेगळी आहे. खरं सांगतो, मी खूप छोटा विचार करत होतो. स्टार्टअप सुरू केलं तेव्हा ठरवलं 1 वर्षात 1 कोटी. तेव्हा मोठं वाटलं होतं, एक्साइटिंग वाटलं होतं, स्केरी पण वाटलं होतं. पण आज कळतंय की आजकालच्या जगात 1 कोटी म्हणजे फक्त स्टार्टिंग पॉइंट आहे, डेस्टिनेशन नाही. आणि मी डेस्टिनेशन समजून चालत होतो. हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. माइलस्टोन छोटे असले तरी चालतात, पण विजन छोटं नसावं. मी एक गोष्ट क्लिअरली सांगतो, स्मॉल थिंकिंग ही एक सायलेंट मिस्टेक आहे जी आपण रोज करत असतो. पण आता माझं विजन बदललंय, माझं टार्गेट बदललंय, माझा गेम प्लॅन पण बदललाय आणि त्यासाठी मी मागचे 10 दिवस शांत होतो. एक गोष्ट मी आजपर्यंत लपवली होती, ती हीच आहे की मी पब्लिकली 1 कोटीची जर्नी दाखवत होतो, पण प्रायव्हेटली माझं विजन तेवढं छोटं झालं होतं. आज ते मी मान्य केलं. हे आहे माझं ऑनेस्ट कन्फेशन. आता मी काय करणार आहे, पुढच्या 4-5 व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि ती अनाउन्समेंट माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी असेल. जर मिस करायचा नसेल तर आत्ताच फॉलो करा, कारण पुढचं चॅप्टर खूप वेगळं असणार आहे.